जॉबवरून सुटल्यानंतर 5 मिनिटात जाऊ शकतो, ते अंतर आता कमीत कमी 2 तास लागतात. केशवनगरमध्ये फिरत असताना तुम्हाला एकही शौचालय तुम्हाला सापडणार नाही. महानगरपालिकेने आतापर्यंत रोड हे काही केलेलं नाही. तर आता कचरा डेपोचा काय त्रास होतो इथल्या रहिवाशांना आणि त्यावर तुम्ही कशी मात करणार, काय करणार? पण तिथं रहिवासी झोन म्हणून हे करताना तिथं कचरा डेपो टाकताय. प्रभाग क्रमांक 15 मध्ये मी आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 15 फिरत असताना अनेक इच्छुकांच्याही मुलाखती आम्ही करतोय आणि त्या दृष्टीनेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे देवेंद्र भाट आपल्यासोबत आहेत. तुमचं बखर लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत. आम्ही तुमचा प्रभाग फिरतोय, सामान्यांशी बोलतोय, खूप काम करण्याची गरज आहे. काय तुमचं विजन असणार आहे, काय वाटतं तुमच्या प्रभागातल्या समस्या काय आहेत आधी त्या सांगा आणि त्यावर तुम्ही कशी मात करणार तेही सांगा. सर्वात प्रथम बखर लाईव्हचा मी धन्यवाद वाटतो की कमीत कमी केशवनगरची च्या बखरच्या न्यूजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचताना किंवा आपलं विजन काय आहे. तर सर्वात प्रथम लढत असताना निवडणूक नागरिकांनी आपल्याला साथ दिली. तर सर्वात प्रथम इथे जो एक प्रश्न आहे, आता तुम्ही बघत असाल सगळीकडं की तो वाहतुकीचा प्रश्न आहे. रोड इतके छोटे झालेले की त्याच्यामधनं एक ज्या गोष्टीला आपल्या घरी जाण्यासाठी जॉबवरून सुटल्यानंतर 5 मिनिटात जाऊ शकतो, ते अंतर आता कमीत कमी 2 तास लागतात. तर सर्वात प्रथम रोड मोठे झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केला जाईल सर्वात प्रथम. त्याच्यानंतर या ठिकाणी एकसुद्धाही केशवनगरमध्ये फिरत असताना तुम्हाला एकही शौचालय तुम्हाला सापडणार नाही. शौचालय असतील आणि तुम्हाला जिथं तिथं पाण्याची तर लाईन जी आमची ग्रामपंचायत असताना ती टाकलेली आहे, तिथनं पाणी 15 मिनटं ह्याच्या पुढं कुणालाच येत नाही, ते पण दिवसाआड. तर 24 तास पाणी कसं सर्व केशवनगरवासियांना 15 नंबर प्रभागाला मिळाले, हे पहिलं हा प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करेन. परत ह्या ठिकाणी एकही मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही आहे. म्हणजे कचरा डेपो येऊन म्हणजे इथं महानगरपालिकेने आत्तापर्यंत रोड हे काही केलेलं नाही. पण एक चांगलं काम केलं की इथं आमच्या इथं 2 कचरा डेपो आणून ठेवलेले. हे महानगरपालिकेचं चांगलं काम केलेलं आहे. हे महानगरपालिकेचे चांगले काम आहे. इथं मुळात आता कचरा डेपोचा काय त्रास होतो इथल्या रहिवाशांना आणि त्यावर तुम्ही कशी मात करणार, काय करणार? सर्वात प्रथम तर आमचा सर्वांचा केशवनगर वासियांचा त्या कचरा डेपोला विरोध आहे. कचरा डेपोचं मात करण्यासाठी ते आरक्षण इथनं हटवून दुसरीकडे न्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. कारण त्याच्या अलीकडं आता मोठमोठे प्रोजेक्ट झालेले आहे आणि तिथं जिथं प्रोजेक्ट दिलं तिथं महानगरपालिकेनेच त्यांना बिल्डिंगी उभारण्याचं बिल्डर लोकांना हे दिलेलं. त्याच्या शेजारीच कमीत कमी 2 एकराचा आता कचरा डेपो टाकलेला आहे. तर तेही त्यांनी विचार करण्यासारखं आहे की बा आपण तिथं रहिवासी झोन म्हणून हे करताना तिथं कचरा डेपो टाकताय. तो आमचं जेणेकरून विचार आहे की कचरा डेपो लांब घेऊन जावा त्याच्यावर रहिवाशीपासून. मुळात या प्रभागामध्ये कोयता गँग असेल किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल, व्यसनाधीनता असेल, हा स्लम एरियातला प्रश्न बघायला मिळतो. मध्यम वर्गांसाठी पाण्याचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, जी लोक ऑफिसला निघतात ती वेळेत पोचू शकत नाहीत किंवा घरी पोचू शकत नाहीत, रस्त्यांचा प्रश्न, म्हणजे इतकं काम करायची गरज आहे. मूलभूत प्रश्नच मिळाले नाही आहेत, म्हणजे इथले केशवनगरचे किंवा या प्रभागाचे सुटलेले नाही आहेत. असं सगळं असताना तुमच्या 3 प्रायोरिटीज काय असतील की ह्या सोडवणं खूप गरजेचं आहे, ज्याने थोडं तरी सामान्यांना जीवन सुखकर होईल? ज्या 3 मूलभूत गरजा आहे आपल्या आता सध्याच्या केशवनगरला, सर्वात प्रथम आहे वाहतूक म्हणजे रस्ते मोठे होणे, दुसरा आहे पाणी आणि तिसरा ऑक्सिजन पार्क असतील, जे गार्डन असतील, परत आपलं ज्येष्ठ नागरिकांचं विरंगुळा केंद्र असतील. अशा बहुसंख्य भरपूर आहे. पण तुम्ही ज्या प्रायोरिटीला 3 विचारलं त्याच्यामध्ये हे 3 महत्त्वाचे आहे.
मुळात या प्रभागामध्ये काम करायलाच इतकं आहे, कारण स्थित्यंतर झालेला प्रभाग आहे आणि अनेक गोष्टी आहेत. गावाचं ट्रान्सफॉर्मेशन शहराशी होताना बघायला मिळते. सोसायट्या तर मोठ्या झाल्या आहेत, मोठी पब्लिक इथे राहत आहे, IT पब्लिक पण इथे राहत आहे. मात्र हे सगळं असताना जितक्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या सुविधा या प्रभागाला नाही आहेत. साधं शौचालय देखील नाही आहे. त्यामुळे खूप काम करण्याची गरज आहे आणि हे सगळंच विजन घेऊन हे आता समोर जातात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बखर लाईव्हकडनं आणि बाकी पुढच्याही वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.